नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अशोक मामा ऑफिसमध्ये आलेले असतात आणि संयमीला कॉल करून तिचं अभिनंदन करतात. तितक्यात गायधनी तिथे येऊन अशोक मामांना विचारू लागतात, काय माझगावकर आज एकदम खुश दिसताय, काही विशेष? तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही नाही, विशेष तर तसं काही नाही आहे, पण काय, आपली नातवंड खुश असली की आपणही आनंदी असतो. अगदी छोटी छोटी कारणंसुद्धा पुरेशी असतात बघा अशा वेळी. तेव्हा गायधनी म्हणतात, नशीबवान आहात, तुमच्या घरात लेकी सुनेचा एवढा गोतावळा आहे. तेव्हा योगिता त्यांना म्हणते, काका यंदा भैरवीच्या पहिल्या वर्षाचे सगळे सण असतील ना? तेव्हा अशोक मामा डोक्याला हात लावून म्हणतात, अरे हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं. तेव्हा योगिता म्हणते, काय काका, सगळ्या बाबतीत तुम्ही एवढे पर्टिक्युलर असतात, मग हेच कसं विसरला? तेव्हा ते सांगू लागतात, काय माहिती आहे का, हे डिपार्टमेंट ना आमच्या वेणूचं आणि पल्लवीचं, आणि जरा नाराज होऊनच म्हणतात त्या गेल्या आणि सगळे सणवार थांबले. तेव्हा गायधनी म्हणतात, काही हरकत नाही माझगावकर, आता नवीन सून आली आहे तिच्यासाठी करा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय आहे ना, मला त्यातलं फारसं काही कळत नाही, मी ईश्वरला विचारतो. तेव्हा योगिता म्हणते, हो काका, आणि भैरवीची आईसुद्धा आहे ना, त्या पण करतील मदत. तेव्हा हर्षा मुद्दामच म्हणते, भैरवी आता काय श्रावणी सोमवार आणि ते काय म्हणतात असं म्हणत तृप्तीला विचारते. तेव्हा तृप्ती म्हणते, मंगळागौर. तेव्हा हर्षा म्हणते, हां, हे सगळं करत बसणारे वाटतं भैरवी, असं म्हणून त्या दोघी हसू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? मोठ्या हौशेने भैरवी सगळं काम करेल आणि वर ऑफिसचं सुद्धा काम करेल. त्यावर हर्षा म्हणते, आय होप्स. तेव्हा अशोक मामा विचारतात, म्हणजे? त्यावर हर्षा म्हणते, नाही म्हणजे हे सगळं करून ऑफिसचं काम करणं थोडं अवघडच जाईल नाही? नाही म्हणजे करू देत, सगळं करू दे, आता काय कसलं टेन्शन नसेल ना भैरवीला? तेव्हा अशोक मामा म्हणतात, नसलंच पाहिजे, सतत प्रेशर खाली काम करणं हे सुद्धा चुकीचं आहे, काम कसं मजेत झालं पाहिजे, हो की नाही? त्यावर हर्षा म्हणते, पण जर नोकरीच नसेल तर कामाचा प्रश्नच येत नाही, हो की नाही? तेव्हा अशोक मामा विचारतात, कुणाला नोकरी नसेल? तेव्हा हर्षा त्यांना म्हणते, तुम्हाला, ऑफकोर्स तुम्हाला, तुम्हाला आता जायला सांगितलं असेल ना? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हां, ते ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी मी इथे नसेल, पण काय, मी तसा चिवट माणूस आहे, सहजासहजी सोडत नाही, कशालाच नाही आणि कुणालाच नाही. त्यावर ती म्हणते, कळेल, ते वेळ आल्यावर सगळंच कळेल. आता इकडे भैरवीचे आई बाबा तिच्या घरी आलेले असतात. तेव्हा संयमीचं कौतुक करत म्हणतात, बापरे, हे सगळं तुम्ही घरी बनवलं? त्यावर संयमी म्हणते, येस, आणि ते पण वेळेत. ॲक्च्युली मला नव्हतं वाटलं की हे सगळं वेळेत बनेल म्हणून, पण माऊ द मॅजिशियननी जादू केली. तेव्हा भैरवी म्हणते, चल ग समा, तू माझ्यासोबत होती म्हणून, नाहीतर मी सुद्धा पडली असती तुझ्यासारखी. आणि ती म्हणते, बिझनेस इज ऑल अबाउट टीमवर्क. तेव्हा संयमी भैरवीला म्हणते, येस बॉस, आणि ती तिच्या मीना आजीला म्हणते, पण मला आज कळलं की माऊला एवढी मोठी पोस्ट का मिळाली ते. तेव्हा तिची मीना आजी म्हणू लागते, मला एक सांग, तेव्हा तुझे आजोबा आणि तुझे अनिश काका काय करत होते ग? तेव्हा भैरवी म्हणते, त्यांना पाठवून दिलं होतं मी ऑफिसला, त्यांना एकतर यातलं काही कळत नाही, कशाला उगाच लुडबुड त्यांची. त्यावर तिची आई म्हणते, हेच तर तुला कळत नाही भैरवी, त्यांनाही हेच हवं असणार. आणि संयमीला म्हणू लागते, संयमी, तू असलं काही करत जाऊ नकोस जेणेकरून तुझ्या माऊचं काम वाढेल, तुझ्यापेक्षा खूप जास्त संसार केला ना म्हणून सांगतीये. तेव्हा भैरवीचे बाबा मीनाला विचारतात, तसं काय झालं होतं ग आपल्या संसारात? त्यावर ती म्हणते, तुम्ही तर राहू द्या, तुम्ही ऑफिसला जायचे, तुम्ही घरी नसायचे, त्यामुळे तुम्हाला काहीच माहीत नाहीये. आणि मग काय, मुलांचे शिक्षण, त्यांचे आजारपण, आलं गेलं, सणवार, हे सगळं बाईलाच बघावं लागायचं. नवरा काहीच कामाचं नसतो तेव्हा, आणि त्यात भैरवी अनिशचं आत्ताच लग्न झालंय, अजून यांना मुलं व्हायची आहेत, नवरा फक्त एका क्षणापुरता असतो, बाकी सगळं बायकांनाच बघावं लागतं. तेव्हा भैरवी म्हणते, आई अगं तू काय बोलतीयेस आणि समासमोर कशाला बोलतीये? तेव्हा भैरवीची आई तिला म्हणते, त्यात काय झालं, आणि संयमी आता मोठी झालीये. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात, सध्या हे असंच चालू आहे, सगळ्याच गोष्टींची घाई झाली आम्हाला. तेव्हा तिची आई म्हणते, मग चुकीचं काय आहे त्यात, आधीच लग्नाला उशीर झालाय, त्यात परत मुलं व्हायला उशीर नको, आजकाल एकतर लग्न टिकत नाही, का तर म्हणे मुलं होत नाहीत म्हणून. ते काही मला माहीत नाही. आणि ती भैरवीला म्हणू लागते, तुम्ही लवकर चान्स घ्या, बाईला मूल लवकर व्हायलाच हवं.
तेव्हा संयमी भैरवीला विचारते, माऊ तुला बेबी होणार? त्यावर भैरवी म्हणते, नाही ग. म्हणजे इतक्यात तरी नाही, पुढे कधीतरी बघू. तेव्हा भैरवीची आई तिला विचारते, काय ग पण मुलं हवंय ना तुला? तेव्हा भैरवी म्हणते, हो ग, मलाही घ्यायचा आहे हा अनुभव. तेव्हा तिची आई खुश होऊन म्हणते, मग आत्तापासूनच अनिशला म्हणावं तू हाऊस हजबंड हो. कारण घर आहे ना तुझ्या पगारावर चालणार आहे, त्यामुळे घरातली कामं तरी कर म्हणावं त्याला. तितक्यात अनिश तिथे येतो. तेव्हा भैरवीचे बाबा त्याला म्हणतात, काय रे अनिश, आलास का तू? तेव्हा भैरवी उठून त्याला सांगू लागते, यू नो व्हॉट, संयमीची ऑर्डर सक्सेसफुल झाली. हे ऐकून आता अनिशला खूप आनंद झालेला असतो आणि तो संयमीचं अभिनंदन करतो आणि भैरवीच्या आईला विचारतो, आई बाय द वे काय म्हणत होतात तुम्ही? तेव्हा भैरवीची आई म्हणते की मी असं म्हणत होते की तुला जर दुसरा जॉब मिळत असेल तर बघ, नाहीतर दे सरळ नोकरी सोडून. तेव्हा अनिश तिला विचारतो, पण का? त्यावर तिची आई म्हणते, अरे का, कारण भैरवीला वेळ मिळणार नाही ना मुलं सांभाळायला. त्यावर अनिश म्हणतो, पण आता होतंय ना सगळं मॅनेज. त्यावर मीना म्हणते, पण आता तुमची जर स्वतःची मुलं झाली तर कसं होईल मॅनेज? तेव्हा अनिश म्हणतो, आई ते बघू, इतक्यात तरी माझ्या डोक्यात असं काही नाहीये. तेव्हा भैरवीची आई त्याला विचारू लागते, म्हणजे तुला मूल नको आहे का? तेव्हा अनिश तिला म्हणतो, आपण असं माझ्या पर्सनल लाईफबद्दल सगळ्यांसमोर का बोलतोय हेच मला कळत नाहीये. पण आता जर तुम्ही विचारलंच तर स्पष्टच सांगतो, मी एवढा पुढचा विचार केला नाहीये. सध्या मला ही 3 मुलं सांभाळायची आहेत. त्यावर भैरवीची आई म्हणते, अरे पण भैरवीला आई व्हायचंय त्याचं काय? हे ऐकल्यावर अनिशला धक्काच बसतो आणि तो भैरवीला विचारू लागतो, भैरवी आपल्यासुद्धा याबद्दल व्यवस्थित डिस्कशन झालेलं नाही. मग तू इतक्या ठामपणे कसं काय बोलू शकतेस? आणि तो आत्ता तरी मला मूल नकोय असं म्हणून रागातच तिथून निघून जातो. थोड्या वेळाने भैरवीची आई किचनमध्ये जाऊन भांडी घासत असते. तेव्हा भैरवी तिथे जाऊन तिला मसाल्याबद्दल विचारू लागते. तेव्हा तिची आई रागातच म्हणते, विषय बदलू नकोस, काय म्हणत होता तो अनिश बाहेर? तेव्हा भैरवी म्हणते, आई हळू. त्यावर तिची आई म्हणते, हळू काय, तो तिथे ओरडून सांगतो की मला मूल नकोय आणि मी इथे का हळू बोलायचं? त्यावर भैरवी म्हणते, अगं आई, तो त्याचा डिसिजन असू शकतो ना. त्यावर मीना म्हणते, अगं पण हा निर्णय तो एकटाच कसा घेऊ शकतो? तुम्ही दोघांनी मिळून घ्यायला हवा ना. तेव्हा भैरवी म्हणते, हो आम्ही बोलू या विषयावर, इथे आता चर्चा नको. त्यावर तिची आई म्हणते, मुळात चर्चेचा विषय नाहीच आहे हा. लग्न केलं ना मग जबाबदारी घ्यायला नको त्याने? हल्लीच्या मुलांना ना कसली जबाबदारी नको असते. लग्न नको का तर बंधनं नको, मूल नको का तर जबाबदारी नको. मुलं झाली म्हणजे पैसा कमवावा लागतो. अरे जर पैसाच कमवायचा नसेल तर कशाला राहता इथे, जा झोळी घेऊन जंगलात. तेव्हा भैरवी तिला म्हणू लागते, आई ऐक ना, मी नेहमीच ऐकत आले तुझं, पण माझी मतं, तुझी मतं, माझ्या नवऱ्याची मतं वेगवेगळी असू शकतात ना, आणि मला माझ्या नवऱ्याची मतं महत्त्वाची आहे. त्यामुळे इथून पुढे आमचं मूल हा विषय नको बोलायला प्लीज. तेव्हा मीना तिला म्हणते, भैरवी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर पल्लवीच्या मुलांमुळे अनिश तुला मूल होण्यापासून थांबवत असेल तर तिची मुलं आम्ही सांभाळतो. त्यावर भैरवी म्हणते, अगं काय बोलतीयस तू आई? ताईची मुलं ही त्याच्यावर ओझी नाही आहेत, ती त्याच्या सख्ख्या भावाची सुद्धा मुलं आहेत. तेव्हा भैरवीची आई तिला म्हणते, भैरवी मी तुझ्यासारखी खूप शिकलेली किंवा खूप पगार कमवणारी बाई नाही आहे, पण मी संसार पाहिला आहे. त्यावरून सांगते, तुझा नवरा आहे ना स्वतःहून कुठली जबाबदारी घेणारा माणूस नाही आहे. त्यामुळे तुमच्या संसाराचे निर्णय हे तुलाच घ्यावे लागतील. तेव्हा भैरवी तिच्या आईच्या बोलण्यावर विचार करू लागते. आता इकडे अशोक मामा ऑफिसमधनं घरी परत येत असतात. तेव्हा त्यांना वाटेत ईश्वर दिसतो. त्याला बघून अशोक मामा आश्चर्याने विचारू लागतात, ईश्वरा, अरे इकडे काय करतोयस तू? तेव्हा ईश्वर मात्र आपल्याच विचारात असतो. तेव्हा अशोक मामा पुन्हा त्याला विचारू लागतात, काय झालंय? तेव्हा ईश्वर म्हणतो, काही नाही, जाऊयात आपण. तेव्हा अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन विचारू लागतात, अरे पण असा जिन्यात का बसलायस तू? तेव्हा ईश्वर उठून म्हणतो, चल घरी जाऊयात, असं म्हणून तो वरती जिना चढू लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, अरे पण कुणाच्या घरी, तुझ्या का माझ्या? त्यावर ईश्वर म्हणतो, माझ्या. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ये इकडे खाली ये, बस. त्याला खाली बसून अशोक मामा विचारू लागतात, काय झालंय, तुषार काही बोलला का? त्यावर ईश्वर म्हणतो, नाही. पुढे तो म्हणू लागतो, मला काहीच आठवत नाहीये. हे ऐकून अशोक मामांना धक्काच बसतो.
पुढे ईश्वर म्हणतो, मला ना माझं घरच सापडत नाहीये, घराचा नंबर पण आठवत नाही, सगळ्या बिल्डिंग मला सारख्याच वाटताय. तेव्हा अशोक मामा त्याला विचारू लागतात, तू कधीपासून बसलायस इथे? तेव्हा ईश्वर मला काहीच आठवत नाही असं म्हणतो. तेव्हा अशोक मामा त्याचा हात पकडतात आणि त्याला म्हणतात, चल आपण तुझ्या घरी जाऊ, आणि त्याला खाली घेऊन जातात. आता इकडे भैरवी अनिशशी बोलण्यासाठी तिच्या खोलीत येते आणि खोलीचा दरवाजा लावून घेते. तेव्हा अनिश तिच्याकडे रागातच बघू लागतो. भैरवी त्याच्याजवळ जाऊन म्हणते, अनिश मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर अनिश तिला रागातच म्हणतो, काय बोलायचं आहे आता? आणि तू दार का लावलंस? आपल्यातल्या एवढ्या प्रायव्हेट गोष्टी सगळ्यांसमोर झाल्यात ना, मग आता दार लावून उपयोग काय? त्यावर भैरवी त्याला म्हणते, ऐक माझं अनिश, आईला असं वाटतं की तू. त्यावर अनिश म्हणतो, हो मी आळशी आहे आणि कुठली जबाबदारी घेणारा मुलगा नाही असंच वाटतं ना तुझ्या आईला? पुढे तो विचारू लागतो, काय झालंय त्यांना अचानक? आता काही दिवसापूर्वी दृष्ट काढत होत्या त्या माझी, सगळ्यांना सांगत होत्या की आम्ही नशीबवाने, आम्हाला असा जावई मिळाला, मग आत्ता काय बिघडलं? तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अनिश प्लीज तू नको ना चिडचिड करूस. हे बघ, फुलराणी मामी होत्या तेव्हा घरातली कामं वाटून घेतली जायची, आता सगळं माझ्यावर पडतंय. त्यावर अनिश म्हणतो, अच्छा म्हणजे मी काहीच काम करत नाही. तेव्हा भैरवी त्याला म्हणू लागते, माझं ऐकून घेणार आहेस का तू? त्यावर अनिश म्हणतो, हे बघ भैरवी, लग्न झाल्यावर जशा तुझ्यावर जबाबदाऱ्या आल्या आहेत ना, तशा माझ्यावर सुद्धा आलेल्या आहेत, आणि लग्न झाल्यानंतर फक्त तुझंच नाही तर माझंसुद्धा आयुष्य बदललेलं आहे. त्यामुळे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुला घ्याव्याच लागतील. माझं लग्न झालं म्हणून मीच सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि तुझ्या मावस बहिणीसाठी सुद्धा मीच साडी घ्यायची. हे असं होणार नाही असं तो स्पष्टच तिला सांगतो आणि म्हणतो, हे बघ, जसं तुला माझ्याकडून अपेक्षा आहेत ना, तशा मलाही तुझ्याकडून अपेक्षा आहेत. त्यावर भैरवी काही बोलणार, अनिश तिला म्हणतो, हे बघ मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. आता इकडे अशोक मामा ईश्वरला घेऊन त्याच्या घरी आलेले असतात. तितक्यात तुषार तिथे येतो आणि त्यांच्यावर ओरडून म्हणतो, काय हो बाबा, कुठे होता इतक्या वेळ? तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, जा आणि पाणी घेऊन ये याच्यासाठी. त्यावर तो म्हणतो, मी एक मेल टाईप करतोय काका, माझी लिंक तुटेल. आणि काय झालं काय यांना? तेव्हा अशोक मामा त्याला ओरडूनच म्हणू लागतात, आपल्या बापाला बाहेरून आल्यावर पाणी द्यायला त्रास होतो काय रे तुला? तेव्हा तुषार गपचूप जाऊन ईश्वरसाठी पाणी घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो. अशोक मामा टेबलवरचा ग्लास उचलून ईश्वरच्या हातात देतात आणि त्याला पाणी पाजतात. तेव्हा तुषार विचारू लागतो, काय झालंय का यांना? तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, इतका वेळ तुझा बाप घरात नव्हता, फोन केलास का तू त्याला? विचारलंस का कुठं आहे, काय करतोय? त्यावर तुषार म्हणतो, काका मी कामात होतो, म्हटलं ना मला वेळ नव्हता. त्यावर अशोक मामा म्हणतात, काम सगळेच करतात, जगावेगळं काही करत नाही आहेस तू. पुढे ते म्हणतात, नाही ठीक आहे, तू काम करतोस त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण घरच्यांची काही चौकशी करणं तुझं काम नाही आहे का? पुढे ते म्हणतात, ईश्वर माझ्या बिल्डिंगच्या पायरीवर बसला होता, त्याला आठवत नव्हतं की त्याचं घर कुठं येते. त्यावर तुषार म्हणतो, काय? ओ बाबा, हे आता काय नवीन सुरू केलं? त्यावर अशोक मामा म्हणतात, काही मुद्दाम करत नाही आहे तो. अरे त्याला काय विचारतोयस? त्यावर तुषार म्हणतो, अहो हल्ली सारखंच असं करतायत ते. आत्ता परवा अख्खा चाव्यांचा चुडगाच हरवून आले, विचारलं तर म्हणतात आठवत नाही आहे. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा असंच करता येते. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, मग तुला तेव्हाच कळायला पाहिजे होतं की प्रकरण किती गंभीर येते. डॉक्टरकडे घेऊन गेलास का तू? त्यावर तुषार म्हणतो, अहो त्यात डॉक्टरकडे नेण्यासारखं काय, वय झालंय, म्हातारे झाले, म्हातारपणात सगळेच विसरतात, पण हे जरा जास्तच विसरायला लागले. अहो त्यांना जर दवाखान्यात घेऊन गेलो तर अर्धा दिवस जाईल माझा. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, मग माणूस लाव कामासाठी, एवढे लाखो रुपये कमवतो. आणि ते त्याला म्हणू लागतात, तुषार तुझ्या बापाने आयुष्यभर तुझ्यासाठी कष्ट केले, तुला जीव लावला आणि त्याच्यासाठी तुला एवढं पण करता येत नाही. तुला जर जमत नसेल तर मला सांग, मित्र आहे तो माझा, तोही सख्खा. हे बघ त्याला डॉक्टरकडे घेऊन जा, नाहीतर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.